केंद्र सरकारनं अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला। पवारांची मध्यस्थी, त्या भेटीचा पवारांनीच खुलासा केला। राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा। पवारांनी त्या भेटीत मोदींना काय सल्ला दिला? नीट पेपर लीक विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं मोठं यश आलं। पण यामागे महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय, कारण नुकतीच शरद पवारांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेतली होती। या भेटीत पवारांनी आंदोलनावर तोडगा काढण्याबाबत मोदींशी चर्चा केली होती। त्यानंतर केंद्र सरकारनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं आता समोर आलंय। स्वतः शरद पवारांनी या किचकट प्रश्नात मध्यस्थी केल्याचा खुलासा केलाय। काय नेमकं घडलं, सगळं सविस्तर पाहूया। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यानंतर शरद पवारांनी तातडीनं दिल्ली गाठली। अभिजित दीपकेंच्या भेटीनंतर पवारांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतली। या भेटीत नेमकं काय बोलणं झालं याचा खुलासा आता पवारांनी केलाय। ते म्हणाले, दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे। आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। दलोखाईला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे। हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे। तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो। देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं। प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते। डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात, हे मी काही सांगण्याची गरज नाही। तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणण्यात जायचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर डिफ्यूज करा। अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका। आणि सुदैवाने त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता। आंदोलक, विद्यार्थी आणि सरकारमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी झालेल्या या चर्चेचाच परिणाम म्हणून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। युवा पिढीनं शांततेनं आणि संयमानं आपल्या भावना देशातल्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं। मी स्वतः पंतप्रधानांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते। संवाद न ठेवण्याचे दुष्परिणाम होत असतात, हे मी सांगायची गरज नाही। तुम्ही संवाद सुरू केला पाहिजे, एकतर राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतलं पाहिजे। त्याच वेळेस सरकारशी बोलायचं नाही असा हट्ट धरू नका, असं अभिजित दीपकेंना सांगितल्याचा खुलासाही पवारांनी केला।
तर आंदोलक विद्यार्थ्यांचंही पवारांनी कौतुक केलं. ते म्हणाले, तरुणाईनं दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा दिला. हा देशातल्या युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मी आभार मानतो, असं म्हणत पवारांनी राहुल गांधींचाही इथं उल्लेख केला. एकंदरीत गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून चर्चा होत असताना पवारांनी घेतलेली मोदींची भेट चर्चेच्या केंद्रस्थानी होती. पण या भेटीत विद्यार्थी आंदोलन चर्चेच्या केंद्रस्थानी होतं असा खुलासा करत एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना पवारांनी तुर्तास तरी पूर्णविराम दिल्याचं दिसतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.